कवितेचे नाव आहे देवकल्की. कवितेचे कवी आहेत श्री सतीश गोरे सर, म्हणजे मी स्वतः. सत्य सुगंध मी कल्किनी केले गगन, प्रदूषण मुक्त करीतो सत्य हे पवन. पंचतत्वाचे नाक सत्य हे सुबक, पंचतत्वाचे हात सत्याचे करी हित. सुदर्शन चक्र सत्यमय कल्कीची गती, दुर्विचारी जाळातून मिळेल आता मुक्ती. जे चालताती सत्य धर्माचा मार्ग, जिवंतपणी पृथ्वी होईल स्वर्ग. पंचतत्वाचे पाय लागे सत्यता राय, सत्य मार्ग चालती ते कधी न थकती. निसर्ग देवता असे कल्की, अवतरी अजन्मा देव कल्की. हे निसर्ग देवता, हे निसर्ग देवता, प्रश्न तुझ करता तू उत्तरे सांगता, हे विधान लिहता. सत्य सुगंधमयी कल्किनी केले गगन, प्रदूषण मुक्त करीतो सत्य हे पवन. सदरील काव्य कसल्याही प्रकारे मानवहिंसेचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे गोह हत्येचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे आतापर्यंत झालेल्या काही युद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे आतापर्यंत झालेले काही महायुद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे आतंकवादाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे नक्षलवादाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य फक्त आणि फक्त मानवतेचे समर्थन करते. सदरील काव्य फक्त अहिंसा आणि अहिंसेचे समर्थन करते. सदरील काव्य फक्त सत्याचे आणि सत्याचेच समर्थन करते. सदरील काव्य रामायण, महाभारत, शिव महापुराण यासारख्या पौराणिक ग्रंथामध्ये दर्शविलेल्या युद्धाचे सुद्धा समर्थन करीत नाही. एकेकाळी आपल्याला महात्मा गौतम बुद्ध यांनी अहिंसेचा मार्ग दाखवला होता. त्याच मार्गपथावर पुन्हा आपल्याला चालायचे आहे आणि त्याच मार्गपथावर आपल्याला विष्णूचा अंतिम अवतार कल्की अवतार याचे दर्शन घडेल. चला तर मग आपण महात्मा गौतम बुद्ध यांचा संदेश, त्या संदेशाचे पालन करूया. महात्मा गांधीजींनी सुद्धा आपल्याला सत्य अहिंसा याचा संदेश दिलेला आहे. आपण महात्मा गांधीजींचा सुद्धा मान राखत यांचे अनुकरण करूया. थँक्स. सदरील कवितेसाठी, सदरील कल्पासाठी आपल्या संकल्पनेची मला आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या संकल्पना यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये, ब्लॉगमध्ये आपण पोस्ट कराव्यात. याचा विचार करून मी या कवितेमध्ये आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. वॉच धिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. प्लीज शेअर धिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. थँक्स. आय एम थँकफुल.